गुहागरच्या जागेवरून भाजप आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच पाहायला मिळते। गुहागर विधानसभा मतदारसंघावर भाजपने दावा केला आहे, तर गुहागर ही भाजपची पारंपरिक जागा असल्याने आम्हीच या ठिकाणी लढणार असं भाजपकडून सांगितलं जात आहे। जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी तशी माहिती दिलेली आहे, तर शिवसेनेचे रवींद्र फाटक यांच्याकडूनही या जागेची चाचपणी केली जाते। गुहागरमध्ये सध्या शिवसेना युबीटीचे भास्कर जाधव हे आमदार आहेत, त्यामुळे आता गुहागरची जागा एकीकडे शिवसेना युबीटी म्हणजेच मवियाकडून भास्कर जाधव लढणार हे निश्चित आहे, पण दुसरीकडे महायुतीमधून कोणाचा उमेदवार असेल याविषयी उत्सुकता निर्माण झालेली असतानाच या ठिकाणी महायुतीमधील मोठा पक्ष भाजप आणि दुसरीकडे मुख्यमंत्री शिंदेंची शिवसेना यांच्यामध्ये रस्सीखेच पाहायला मिळते। त्यामुळे आता महायुतीमध्ये ही जागा नेमकी कोणाला जाणार आणि इथले जे विद्यमान आमदार आहेत भास्कर जाधव यांच्या विरोधामध्ये महायुतीमधला कोणता उमेदवार रिंगणात उतरणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे। प्रत्येक पक्ष संघटनात्मक स्वतःची रचना तयार करणं आणि बांधणी करणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे। त्यामुळे याच्यामध्ये काही कुठली मतमतांतर आहे काय नाही, जागा वाटपाचा निर्णय हे 3 नेते अंतिम करतील, लवकर जागा वाटप पूर्ण होईल। आता इथे उभाटा गटाचा आमदार आहे विद्यमान, ही सीट काय महायुतीमध्ये कुठल्याही पक्षाकडे नाही, मात्र परंपरागत हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीचा आहे। त्यामुळे याच्यामध्ये योग्य तो निर्णय नेते करतील, त्याची आता काही आम्हाला चिंता नाही, आम्ही आता निवडणुकीची तयारी करतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।